नमस्कार, मी व्यंकट जंगले, सुमोटोमो केमिकलचा प्रतिनिधी. आज रोजी आपण आलेलो आहोत मका या परिक्षेत्रावर, चेंडेगाव या तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. तर आपली फवारणी चालू होती कोरकोची मक्यावर इथं लाईव्ह. तर फवारणी करून एक 5-10 मिनटं झालेली आहेत मक्यावर. तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे आळी हे मक्यावरील पूर्णपणे मेलेली आहे. तुम्ही शेतकऱ्याकडून तुम्ही ऐकू शकता. तर पाटील, आपला परिचय द्या थोडक्यात. मी संभाजी इंगळे, चेंडेगाव तालुका जुक्कल, जिल्हा कामारेड्डी. आणि आपला मोबाईल नंबर सांगा पाटील. माझा मोबाईल नंबर 8331990321. तर पाटील, आपण फवारणी करून कोरकोची किती वेळ झाला मक्यावर? फक्त 5 मिनिट सुद्धा झालं नाही. 5 मिनिट. तर आळी हे पूर्णपणे मेलेली आहे का जिवंत आहेत? 5 मिनिटाच्या आत आली असं पूर्ण बाहेर येऊन मरून गेली पूर्ण. मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना, या जे आपला व्हिडिओ बघत आहेत, इतर शेतकऱ्यांना मक्यावरील कोरकोसाठी तुम्ही काय रिक्रुटमेंट करता किंवा काय त्याच्यासाठी माहिती तुम्ही देशाल इतर शेतकऱ्यांना? माहिती नाही, मी कमीत कमी 5 ते 10 वर्ष झालं मका लावतोय. हा, दाखवा बरं आळी मेलेली, दाखवा बरं. 10 वर्षापासून बघू शकता तुम्ही. एवढी अर्जंट आळी मेलेली औषधी पहिलं औषध आहे. तर हे बघू शकता आळी हे टोटल पूर्णपणे हे आळी 5 मिनिटाच्या आत औषध किडा संपूर्ण बाहेर येऊन मरून मेलेली गेलेली आहे, हे बघू शकता. एवढी आळी पहिली बार पडली होती आणि एवढी लवकर रिझल्ट पहिलं ह्या औषधाचं मग मक्यावर इतर शेतकऱ्यांना पाटील कोरको वापरलं पाहिजे का नाही? कोरकोला सोडून दुसरं औषध वापरायलाच नको होतं मक्यावर. कोरकोला रिझल्ट कोरकोचा कसा आहे पाटील? सुपर नंबर 1 रिझल्ट आहे. मला तर चांगलं वाटलं यार. आता मारल्या 5 मिनिटात मला रिझल्ट याचं चांगलं वाटलं मला. मग इतर शेतकऱ्यांना जे लागवड करत आहेत मक्याची, हा. ते वापरलं पाहिजे कोरको त्याच्यावर? 100% वापरला पाहिजे. कोरकोला सोडून औषध दुसरं कोणतंच नाही. मला रिझल्ट हे तुम्हाला कोरकोचा कसा वाटला? चांगला एकदम छान. हा, ठीक आहे, धन्यवाद पाटील. धन्यवाद.